बातमी आता झेड+ सुरक्षेवरून सुरू झालेल्या राजकारणाची। ज्येष्ठ नेते शरद पवारांना केंद्र सरकारनं झेड+ सुरक्षा देऊ केली आहे, पण केंद्राच्या झेड+ सुरक्षेवर शरद पवारांनी संशय व्यक्त केलाय। झेड+ सुरक्षा म्हणजे निवडणुकीच्या काळात ऑथेंटिक माहिती मिळवण्याची व्यवस्था असल्याचं शरद पवार म्हणाले। कदाचित निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये सगळीकडे केलं त्यामुळे ऑथेंटिक माहिती मिळवायची व्यवस्था असते, नक्की काय मला माहिती नाही। दरम्यान पवारांना झेड+ सुरक्षा हा पराभवाच्या भीतीनं दबाव आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। तर पवारांची सुरक्षा देशासाठी महत्त्वाची असल्यानं काळजीपोटी सुरक्षा दिली असावी, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे। ज्या नेत्याची लोकप्रियता आहे, जो नेता आपला पराभव करू शकतो, त्या नेत्याला कुठेतरी अडकवून ठेवायचं, त्याच्या मनावरती दबाव आणायचा, त्याची माहिती घ्यायची इष्टंभूत, यासाठी अशा प्रकारची सुरक्षेची व्यवस्था होत असते। केंद्र सरकारने सुरक्षा दिली। आता केंद्रातल्या यंत्रणांकडे काहीतरी इनपुट असेल आणि पवार साहेबांची सुरक्षा ही महाराष्ट्राच्या दृष्टीने जशी महत्वाची आहे तशी देशाच्या दृष्टीने सुद्धा महत्वाची आहे। त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी केंद्राला असल्यामुळेच काळजीपोटी घेतलेला हा निर्णय आहे।